टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज जे काही महिलांवरती अत्याचार होतात आहेत की म्हणजे चिमुकल्या मुलीपासून तर म्हाताऱ्या आजीपर्यंत या गोष्टी बलात्काराच्या होतात किंवा त्यांच्यावर अत्याचार होतात, ती अक्षरशः सगळ्यांना लाजवणारी गोष्ट आहे। मी वाघोली महिला विकास आघाडीच्या वतीने आणि माझ्या संतुलन कष्टकरी महिलांच्या वतीने आज मी जाहीर सरकारचा निषेध करते की त्यांना फाशीची शिक्षा देता येत नाही। त्यामुळे मी त्यांना सरकारचा जाहीर निषेध करते। या ठिकाणी मी तर म्हणते शिवशाही राज्य पुन्हा यावं आणि 13 वर्षाच्या छत्रपतींनी जेव्हा एका महिलेवर अत्याचार झालता तेव्हा जिजाऊंच्या समोर त्याचे हातपाय तोडा असं सांगितलं होतं। तर जिजाऊंनी विचारलं होतं शिवरायांना की तुम्ही अशी शिक्षा का केली, तुम्ही फाशी का नाही त्यांना देते किंवा त्यांना हत्तीच्या पायाखाली का देत नाही। तर छत्रपती त्यावेळेस बोलले होते की ते फाशी देऊन एका क्षणात त्याचा जीव संपवणं हे त्याला काही हे होणार नाही, त्यापेक्षा त्याचे हातपाय जर तोडले तो मरस्तोवर त्याला आठवत राहील की आपला गुन्हा काय झाला, आपण काय चुकी केली हे त्याला मरस्तोवर आठवलं पाहिजे। त्याच्यामुळे त्याला हातपाय तोडून भर चौकात वेशीला टांगून फाशी दिली पाहिजे, सगळ्यांच्या समोर त्याचा न्याय झाला पाहिजे। अशा जर चुकीच्या घटना जर होत असतील तर आम्ही सर्व महिला एकजुटीने ह्याला लढा देऊ आणि ह्याच्यावर हे सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने इथे सांगते आणि या ठिकाणी थांबते। शिवाय तरी महिला संतुलनच्या वतीने बोलते, जे काय अत्याचार झाले आता शिवशाहीमध्ये तो अत्याचार व्हायला नाही पाहिजे। बाहेरच्या मुली पुण्यामध्ये शिकायला येतात, पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे आणि पुण्यामध्ये शिक्षणासाठी भरपूर बाहेरून मुली आलेल्या असतात, त्या कशा सुरक्षित राहतील। जेव्हा असे अत्याचार होतात तर त्यांचं संरक्षण कसं। आता आम्ही कमिशनर साहेबांकडे गेलो, ते आम्हाला बघून पळून गेले, लपून बसले, ते आमचं निवेदन घेतलं तर पोलीस चौकीमध्ये कसं घेणार। आणि माझी एकच सरकारला रिक्वेस्ट आहे आणि सांगणं आहे, तुम्ही आल्यापासून हे अत्याचार जास्त वाढलेत, माझ्या मते हे अत्याचार जास्त वाढलेत आणि त्याच्यावर काही कानून कायद्याने कारवाई होत नाही। जेव्हा मुली कंप्लेंट करायला जातात त्या मुलींना रात्रभर बसवतात, लेडीज पोलीस तिथे नसतात, त्यांची कंप्लेंट लिहून घेत नाही। माझं हे म्हणणं आहे की ज्यांच्यावर अत्याचार झाले त्यांच्या घरी जाऊन त्यांची कंप्लेंट घेणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।